परवा माझ्याकडे एक क्लायंट आले, त्यांच्या मुलीचा हात घेऊन आले आणि त्यांनी विचारलं, हिच्या हातामध्ये घटस्फोट असेल तर सांगा, मी हिचं लग्नच लावणार नाही. हातावरती खरंच घटस्फोट दिसतो का हो? चला जाणून घेऊया. बेसिकली 10-20 वर्षांपूर्वी हाताच्या रेषा अशाच होत्या, ग्रह तारे असेच होते. मग तेव्हा घटस्फोट का होत नव्हते? घटस्फोटाचं कारण हे हातावरती नसून सामाजिक क्षेत्रात जी काय बदल झालेली आहे किंवा ॲडजस्टमेंट करण्याची जी काय मानसिकता हळूहळू कमी झालेली आहे ते कारण आहे. हां, पण हातावरती घटस्फोटाच्या ऐवजी मी म्हणेन की वादविवाद दिसतात आणि ॲडजस्टमेंट न करून घेण्याची सवय दिसते. तुमची आयुष्यरेषा आणि मस्तकरेषा जिथं सुरू होते तिथं जर त्या 2 रेषांमध्ये अंतर असेल तर अशी व्यक्ती खूप जास्त स्पष्ट आणि खरं बोलणारी असते. बोलताना या लोकांचा टोन हाय असतो. हाय टोन आणि स्पष्ट बोलणं याच्यामुळे बऱ्याचदा गैरसमज होतात, वादविवाद होतात. जर करंगळी जी आहे ती जर वाकडी असेल, तिरकी असेल किंवा छोटी असेल तर अशा व्यक्तींना बऱ्याचदा जे बोलायचं आहे त्याच्याऐवजी वेगळंच काहीतरी समोरपर्यंत जातं. वेगळंच काहीतरी समोरपर्यंत गेल्यामुळे परत गैरसमज होतो आणि त्याचं रूपांतर होऊ शकतं घटस्फोट. पण करंगळी वाकडी आहे किंवा या दोन्ही रेषांमध्ये गॅप आहे म्हणजे घटस्फोट होणार का? अजिबात नाही. ते फक्त एक सूचक आहे की तुम्हाला तुमच्या विवाहांमध्ये किंवा तुमच्या रिलेशनमध्ये ॲडजस्टमेंट करायची आहे.